वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ आहे। कालचं जर तापमान बघितलं 44 अंशापर्यंत हे तापमान गेलं होतं। तसेच जर बघितलं दुसरीकडे जे 5 दिवसापासून अनेक जे वाहनधारकांना तसेच शेतकऱ्यांना जे डिझेल पेट्रोल मिळत नाही, त्यामुळे त्यांनी वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून येते। सध्या आपण बघू शकतो मी वाशिम शहरातील जे दक्षता पेट्रोल पंप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर शेतकऱ्यांनी आपल्या कॅना घेऊन इथं आलेल्या डिझेलासाठी मोठ्या प्रमाणात इथं रांगा लागलेल्या आहेत सकाळपासून। मात्र एकीकडे 44-80 पर्यंत तापमान जाते। या तापमानात शेतकऱ्यांना इथं यावं लागत आहे। हे आज दुसरा दिवस असून या दुसऱ्या दिवशीही रांगेमध्ये उभे असल्याचं चित्र आहे। सध्या परिस्थिती आपण बघू शकतो। आपल्यासोबत काही इथं शेतकरी येतात जे आपल्या म्हणजे कॅनामध्ये डिझेल भरण्यासाठी आले। दादा काय परिस्थिती आहे? सर आम्ही इथं सकाळी 7 वाजतापासून इथं लाईनीत उभे आहो डिझेलसाठी, तरी इथं डिझेलचं काहीच नाही। आमचं म्हणे आता तर डिझेलचे तर भाव वाढले, पण आम्हाला डिझेल टाईमवर भेटे ना शेतीसाठी। आता नागरण राहिलं, कोणाचं वखरण राहिलं, कोणाला आता हळदी लावायचा टाईम झाला, तरी लोक इथं सकाळपासून 7 वाजतापासून पहा एवढं तापमान आहे, 42 डिग्री तापमान आहे, तरी शेतकरी राजा इथं उन्हात उभा आहे डिझेलसाठी, तरी डिझेल टाईमवर भेटे ना। माझी एकच विनंती आहे मंत्र्याला की शेतकऱ्याला टाईमवर कमीत कमी डिझेल तरी द्या ना। तुम्ही भाव वाढवा पण शेतकऱ्याला टाईमवर डिझेल द्या, कारण की आता भर उन्हात इथं शेतकरी भरपूर येतं। सकाळी कोणी उपाशी येईल इथं 7 वाजतापासून, मी स्वतः उपाशी हो। आता जेवायचा टाईम झाला तरी इथं उपाशी उन्हात नाही 7 वाजतापासून, पण डिझेल भेटे ना। डिझेलवाले विचारलं ते म्हणतात 4 वाजता टँकर येते। तर मला सांगा आता आमचे ट्रॅक्टर उभे शेतात नाही, नागटी करायची राहिलेली, कोणाचे वखरण राहिलेले, हळद लावायचे बेड पाडायचे। तर माझी सरकारला एकच विनंती आहे की बुवा आम्हाला टाईमवर डिझेल द्या। दर वाढवा ना तुम्ही 5 रुपये 10 रुपये वाढवा, पण आम्हाला टाईमवर डिझेल तर द्या। नक्कीच आपल्यासोबत अजून काही शेतकरी येतं त्याच्याकडून जाणून घ्या। दादा मला एक सांगा, सध्याच्या परिस्थितीत जिल्हा प्रशासन म्हणते उन्हात दुपारच्या वेळेस निघू नका, मात्र हे डिझेल पेट्रोलसाठी तुम्हाला इथं उन्हात निघायला लागत आहे। दुपारचे 12-12:30 वाजलेले ऊन, कालचं जर बघितलं 44 अंशापर्यंत, आजही तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली। काय म्हणताय आपलं? आम्ही जर आता उन्हात नाही थांबलो तर समजे शेतीचे कामं ठप होतात। आम्हाला सरकारचं काय नाही, पण आम्हाला तर निघणंच आहे ना। ऊन किती तपलं काही झालं तरी परेशानी झालं तरी आमच्याच वराट्या यायचं काय। आता इच्छाला टाइम तर नंतर सांगतात, नंतरचं परवा सांगतात, परेशानी आमच्या चालू शेतात। कधीपासून आले तुम्ही? सकाळपासून हे पूर्ण सकाळपासून येईल तिथपर्यंत सकाळचे येतं, अजून रात्रीचे यायचे राहिले, रात्रीपर्यंत लगे खूप लांब जाते। नक्कीच हे होते आपल्यासोबत शेतकरी जे एवढ्या मोठ्या तापमानात बिन या ठिकाणी तात्काळ इथं आपला नंबर लावा म्हणून या ठिकाणी उभे येतं। जवळपास या पेट्रोल पंपावर अजूनही डिझेल आलेलं नाही। डिझेल जेव्हा सुरुवात होईल याच्या रांगा नेमक्याच एक कॅन समोर करत याची पूर्णतः डिझेल मिळणार आहे। त्यामुळे हे तात्काळ सकाळी 7 वाजतापासून इथं थांबलेले आहेत। विशेषतः म्हणजे 44 अंशापर्यंत तापमान जात आहे। तसेच आता आजचंही तापमान 44 अंश जवळपासच दिसून येत आहे। त्यामुळे आता या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला समोर जाण्याची वेळ येत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।